अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अर्थ खात्यावरून महायुतीमध्ये तणातणीला सुरुवात झाली आहे। अजित पवारांकडे असलेले प्रतिष्ठेचे आणि महत्त्वाचे मानले जाणारे अर्थ खाते आपल्याच पक्षाकडे राहावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका आहे। मात्र हे खाते राष्ट्रवादीला सहजासहजी देण्यास भाजपने नकार दिल्याचं कळतंय। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली। अर्थ खाते हवं असेल तर थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करा अशी अट भाजपने सुनेत्रा पवार यांच्यासमोर ठेवल्यामुळे महायुतीमधील वाद आता चव्हाट्यावर आलाय। सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या बैठकीत जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर अर्थ खात्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी गुरुवारी जवळपास 35 मिनिटे चर्चा केली। तर अर्थ खात्यावरून अमित शहांशी चर्चा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे किंवा अर्थ खात्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे। फडणवीस आणि अमित शहांमध्ये दिल्लीमध्ये चर्चा झाली आहे। अर्थ खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीला अन्य खाते मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण भाजप अर्थ खाते राखण्यासाठी सध्या आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, भाजप सध्या अर्थ खाते राखण्यासाठी आग्रही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांमध्ये चर्चा झाली असल्याचं देखील कळतंय, काय अपडेट? बरोबर आहे। खास करून जर बघितलं जवळपास 2 दिवसाचा मुख्यमंत्र्यांचा दौरा होता आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट झालेली आहे। पण मात्र महाराष्ट्राच्या संदर्भात जे एनडीए घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिशय विस्ताराने एक बैठक झालेली आहे। साधारणतः 35 मिनिटाची ही बैठक होती। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्थ खात्याची मागणी करण्यात आलेली आहे, या संदर्भात पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट मुंबईत घेतली होती आणि त्यानंतर या भेटीची मागणी त्यांनी साधारणतः अमित शहा यांना देखील केलेली आहे की अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावं, कारण की ज्यावेळेस महायुती सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे होतं आणि त्यामुळे त्यांचे ठरलेले जे खाते आहेत ते खाते निश्चितपणे देण्यात यावे आणि सोबतच काही खात्यांचा जर अदलाबदली करायचं असेल तर त्या संदर्भातला प्रस्ताव देखील त्यांनी दिला होता। पण अर्थ खात्याच्या संदर्भात जी चर्चा झालेली आहे त्यावरती भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे की अर्थ खातं निश्चितप्रमाणे भारतीय जनता पक्षाकडे राहावं। याच मुद्द्यावर साधारणतः अमित शहा यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता या संदर्भात अमित शहांच्या वतीनं कुठला हिरवा कंदील दिला जातो, अर्थ खाते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतं की भारतीय जनता पक्षाकडे राहतं, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण प्राजक्ता हे आघाडीला महत्त्वाचं आहे की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी थेट मागणी केलेली आहे अमित शहांकडे की अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावं। आजही पार्थ पवार हे दिल्लीत आहे। काल सुनेत्रा पवार जरी परतल्या असल्या महाराष्ट्रामध्ये, पण पार्थ पवार आणि त्यांची काही साथीदार जे आहेत ते अजूनही दिल्लीत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत काही नेते देखील आहेत आणि हे काय व्यूहरचना करतात ते जेव्हा अमित शहा दिल्लीत परततील त्यानंतर पार्थ पवार भेट घेतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। प्राजक्ता, खरं प्रशांत, अपडेट